माझं नाव सोमनाथ साप्ते, मी पुण्यावरून आलेलो आहे। सिटी प्रॉपर्टीजबद्दल माहिती बघायची झाली तर मला ऑनलाईन यूट्यूबवरून मिळाली। खूप दिवसांपासून काहीतरी कुठेतरी पैशाची इन्व्हेस्टमेंट करावी म्हणून सर्चिंग करत होतो ऑनलाईन, आणि ऑनलाईन करता करता यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर सिटी प्रॉपर्टीजबद्दल मला माहिती मिळाली। माहिती मिळाल्यानंतर मी फोन केला, कॉन्टॅक्ट केला, स्टाफ बरोबर फोनवरती पहिल्यांदा कम्युनिकेशन केलं। त्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये व्हिजिट कराया, जास्ती इन्फॉर्मेशन ऑफिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला देण्यात येईल असं सांगण्यात आलं। वेळ काढून सॅटर्डे संडेचा एक टाईम घेतला, ऑफिसवर आलो, ऑफिसवरती स्टाफशी बोललो। सिटी प्रॉपर्टीजच्या स्टाफनी पण चांगलं हेल्प केली, सगळी माहिती दिली, कुठे प्लॉट असणार आहे, कशी डेव्हलपमेंट असणार आहे, गव्हर्नमेंटचे नेक्स्ट प्रोजेक्ट कसे असणार आहेत, लँडमधली ॲप्रिसिएशन कशी असणार आहे, त्यानंतर मी पेपर वर्क कसा असणार आहे, 7/12 कसा असतो, गुंठे किती घ्यायला पाहिजे, गुंठ्यांचं किती रजिस्टर व्हायचं। नॉर्मली मी आलोय पुण्यावरून, पण मुंबईमधलं मला एवढं काय माहिती नव्हतं, पण स्टाफनी इथं व्यवस्थित सांगितलं की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कसं असतं, पुणे जिल्ह्यामध्ये कसं असतं, कोकणामध्ये कसं असतं, त्याबाबत सांगण्यात आलं की किती गुंठे घ्यायला पाहिजे, कसं असतं, रजिस्ट्रेशन कसं होतं। त्यानंतर ती माहिती मिळाली, मी पहिल्यांदा डीपमध्ये बघितलं, माहिती घेतली, त्यानंतर मी साईट व्हिजिट बघितली, सिडकोच्या वेबसाईटवरती जायला सांगितलं, सिडकोच्या वेबसाईटवरती गेलो, ऑनलाईन माहिती काढली। त्यानंतर मी पेपर वर्क कसं असणार आहे, कुठे रजिस्ट्रेशन होणार आहे, कसं रजिस्टर होणार आहे, त्याबाबत माहिती मला इथं स्टाफने दिली। 7/12 किती दिवसामध्ये होऊ शकतो, फेरफार कसा पडणार, फेरफारमध्ये कसे नाव येणार, 7/12चं डिमार्केशन नंतर जागा घेतल्यानंतर तुम्हाला डिमार्केशन कसं करून देता येईल, वाटणीपत्र कसं होईल, जे काही वेगवेगळे पार्टनर्समध्ये तुम्ही जे काय तुम्ही एखादी लँड परचेस करताल, ते परचेस केल्यानंतर जे काही डिफरंट तुम्ही पार्टनर्स असणार त्याच्यामध्ये पण तुम्ही एकावरती रिले नाही राहता येणार। जसं की 3 ते 4 जणांनी प्रॉपर्टी परचेस केल्यानंतर तुम्ही ते रितसर हे वाटणीपत्र पण करून देतात, ते करून दिल्यानंतर म्हणजे एकावरती एक डिपेंडन्सी राहत नाहीये, पेपर वर्क हे व्यवस्थित करून देतात। जसं की मी नंतर एवढी सगळी माहिती केल्यानंतर साईट व्हिजिट झाली, प्रॉपर माझं रजिस्ट्रेशन झालं, खरेदीखत झालं, व्यवस्थित सगळे चेक पासआउट झाले, त्यानंतर 7/12वरती नाव पण आलं, पेपर वर्क झाले, पेपर भेटले, आणि ठीक आहे, चांगलं आहे। म्हणजे मी स्वतः ही करतोय, अजून वाटलं तर परत करेल, नेक्स्ट प्रोजेक्ट बघून आला असेल तर त्याच्यामध्ये पण इंटरेस्टेड मी आहेच, अजून घ्यायचं असेल तर, प्लस माझ्या फ्रेंड सर्कलला सांगतोय, माझ्या रिलेटिव्हला सांगतोय, आणि आहे ठीक आहे। सिटी प्रॉपर्टीजनी चांगली हेल्प केलेली आहे, पेपर वर्कमध्ये पण केलेली आहे, आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंटमध्ये पण चांगले केलेले आहे। तो मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की तुम्ही पण करा। थँक्यू। City Prop, first registration, then payment.